तर जुन्नर तालुक्याचं नाव ऐकल्यावरती सगळ्यांका आठवता सगळ्यात पहिला त्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणजे जुन्नर। आणि खूप दिवस झाले मी माझ्या घराकडे जाऊन नाही असे, तर आपण मी इमोशनल होईल तो विषय बाजू थोड्या गावाचं आपल्या सकाळी उठल्या उठल्या चिमण्या पाखरांचा आवाज लोक खरंच मग घराकडे चाटून येतात, एकदम भारी वाटतं होय। गणपती बाप्पा मोरया। गुहा नाही असा मला अजून गुहा कशी वाटली ये घर कोला बांधून नातून तुम्ही एकटं राहतात का? मी ना फुलाची बागडी आपल्याकडून जाऊ आहेत ना तर काहीतरी व्हायला म्हणून मी आजीसाठी थोडासा फरसाण आणि एक मारीचं बिस्किट पुढे घेतलंय। हे मी तुमच्यासाठी खायला आणलं। हा पण जोक चला आता मी निघतो बरं, काळजी घ्या। हो तर नमस्कार मंडळी, मी रसिका धुरी तुमचं आपल्या रॉयल मलवणी चॅनलवरती खूप खूप स्वागत करताय। तर मंडळी मी काल इले जुन्नरमध्ये माझा 2 दिवसाचा ॲड शूट होता। काल मी व्लॉग बनवत नाही पण आज बनवते, म्हटलं तुमका जुन्नरमधला वातावरण जुन्नरमधली घरा दाखवची। इसरची घरा पण एकदम अशी जुन्या टाईपमध्ये असं दिबा तुमका पाठीमागे दिसाक शकतात। आणि हे आपले चैतन्य सर, बोला सर काय म्हणता? काय बोलणार आहे, तुम्हाला कसं वाटते शूटच्या लोकेशन वर येऊन? मस्त एकदम भारी, इथलं वातावरण पण एकदम भारी आहे खरंच। तुम्ही पहिल्यांदाच जुन्नरला आले? हा फर्स्ट टाइम ना? तर कसं वाटलं आमच्या इकडचं गावचं वातावरण? गावचं वातावरण तर एकदम मस्त आहे, प्रदूषण अजिबात नाहीये इथे आणि थंड हवा आहे। आणि हे सगळं मला माझ्या कोकणच्या वासियांना दाखवायचंय, सो मी हा ब्लॉग बनवते। हो का? शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी। सगळ्यांनी नक्की सबस्क्राईब करा, लाईक कमेंट शेअर। तर जुन्नर तालुक्याचं नाव ऐकल्यावरती सगळ्यांका आठवता सगळ्यात पहिला त्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणजे जुन्नर तालुक्यात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेलो। हय शिवनेरी किल्लो पण असा माका जाऊची खूप इच्छा असा, पण आज जर शूट लवकर आटापला तर मी नक्कीच जातले शिवनेरी किल्ल्यावर आणि तुमका पण या व्हिडिओ मार्फत शिवनेरी किल्ल्यावरती घेऊन जातले। तोपर्यंत आपण इसरची जुनी घरा बघूयात आणि ही घराची बांधकामं जशी आपण आपल्या कोकणात मातीपासनं आणि दगडांपासनं घरा बनव अगोदरच्या काळात, तशी हय ह्या जुनाच घर हा दगडांपासनं बनवलेला, दगड आणि ह्याच्यात चुन्याचा वापर केलेलो असा एकदम भक्कम घरात। आणि समोरचा ह्या जा घर असा ह्या लुक माका खूप भारी वाटता, तुमका पण दाखवतंय बघा। आणि हा श्री रामांचा मंदिर हा आणि हय आमची शूटिंग चालू हा कॅमेरा वगैरे सेट केलेलो असा। आमचे सर आहेत, ही आमची सगळी टीम। तर जुन्नर तालुको ह्यो पुणे जिल्ह्यात येता, पण पुण्यामध्ये जसो गाड्यांचो गोंगाट असा अशांतता असा तशी ह्या तालुक्यात नाही, हा अजिबात गोंगाट नाही असा, मस्त एकदम शांत वातावरण असा। आणि पहिल्यानंतर खरंच मला खूप भारी वाटता, माझ्या माका कोकणाची आठवण येली, खरंच मला माझ्या गावाची आठवण येली आणि खूप दिवस झाले मी माझ्या घराकडे जाऊन नाही असे, तर आपण मी इमोशनल होईल तो विषय बाजू थोड्या गावाचं आपल्या। तर मी हय व्हिडिओ बनवताना ना बॅकग्राऊंडला तुमका चिमण्यांचा पण आवाज येत असतात, सकाळी उठल्या उठल्या चिमण्या पाखरांचा आवाज लोक खरंच मला घराकडे चाटून येतात, एकदम भारी वाटतं होय। चिमणे वगैरे उडताना मस्तपैकी दिसतात, एकदम वातावरण एकदम मस्त असा खरंच। प्लॅन केला आपल्या इकडे प्लॅन करा ना, म्हाळुंग मध्ये प्लॅन करा सगळ्या एक। तर आपण सकाळी सकाळी तेलकट तुपकट नाश्ता न करता एकदम शरीरासाठी हेल्दी असे फ्रूट खातो, फ्रूटचा नाश्ता करतो आपण, कारण की आपल्या स्किनची आपल्या काळजी घेऊ होईना। आपण फ्रूट नाश्ता केलेलो आणि आपण मंदिर दिलो। मंदिराचं बांधकाम पण एकदा
एकदम जुना असा तुमका दाखवते मी हा. बघा तुम्ही पण. आणि हा श्रीरामांचा मंदिर हा. मंदिराचा दरवाजो, मंदिराचं बांधकाम बघा तुम्ही, एकदम जुन्या पद्धतीत मस्तच. आणि हे आपले ॲक्टर आहेत. रिहर्सल चालू आहे. आणि हे काका केरळचे आहेत. जसं आपल्या कोकणात वातावरण असतं तसं पण केरळमध्ये पण वातावरण असतं सांगत होते. तर मंडळी आता मेकअप सुरू आहे. संजना मॅम असत आपले मेकअप आर्टिस्ट. मेकअप चालू आहे. तर मंडळी माझी जी ॲडशूट असा ती एक हात आधाराचा या विषयावर असा. आणि आता जी आपण ॲडशूट करतलो ती असा वारी चुका याची नाही या विषयावर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी आता आमची पूजा पार पडलेली असा. आणि आता थोड्याच वेळात आम्ही शूट सुरू करतलो. तर तुम्ही पण बघा. बघा जुन्नर तालुक्यात खूप वाघ बिबटे झालेले आहेत. त्यामुळे वाघांपासून रक्षा करण्यासाठी कुत्र्याच्या गळ्यात पोट्ट भाव बसलो ह्या खेड्यांचं. ए हडे बघ, ए पोरा भंगलो पोर. काय झालं 3 जन्म दिसतंय. अरे वारीसाठी जायचं म्हणून मुलाला पैसे मागले, मुलाला पैसे द्यायला तयार होता. मग कशी होईल माझी वारी? त्यात काय एवढं विषय. काय रे सगळं आपल्याकडे पांढरं पाठवला. आता कसे वेळ करताय, जा घरी. आणि मला या बॅग घेऊन वाटलं यावेळेस आपली वारी होणारच नाही, पण संत दादामुळे आपली वारी एक मिनिट श्याम अरे माऊली काय झालं 3 जन्म दिसतंय. वारीला जायचं म्हणतोय, मुलाकडे पैसे मागले, मुलं काय पैसे द्यायचं नावच घेत नाही. मग कशी होईल माझी वारी? त्यात काय एवढं. मग त्यासाठी तुमचं तुम्ही थोडंसं रिलॅक्स हो. नाही सर एक 5 मिनिट घ्या. तर मंडळी आमचा ह्या लोकेशनवरचा शूट आटपलेला असा. आणि आता आम्ही चाललो. आता आपण खय जातो गो गो पोरा. आता आपण खय जातो. आता आपण जातोय दुसऱ्या लोकेशनवरती. लोकेशन बघायला ना. हो लोकेशन बघायला चाललंय. चला आता आपण फिरायला जुन्नर. चलो तर आता आम्ही चाललो पुढचं लोकेशन बघू. तुम्ही पण चला मंडळी. तर मंडळी आता आम्ही दुसऱ्या गावात दिलो. जुन्नर तालुक्यातच, पण ह्या दुसरा गाव हा. नाव माका तर माहीत नाही, पण हे व्ह्यू बघा मस्त वाटतं. आणि ह्या पोर बघा इचारूच्या लोकांची फुला तोडता. हा लोकांचं नाही अगं लोकांचे म्हणजे कसं बोलायचं. तुझ्यासाठी तोडलंय. हे तुझ्यासाठी तोडलंय. नाही तुमच्या भाषेत हे हेच बोलतात का आमच्या भाषेत. तुझ्यासाठी तोडलंय. हा ह्या तुझ्यासाठी तोडलंय. ह्या तुझ्यासाठी तोडलंय. ह्या तुझ्यासाठी तोडलंय. ह्या तुझ्यासाठी तोडलंय. थँक्यू. तर मंडळी ह्या बघा असं लोकेशन आहे. आणि आमच्या शूटसाठी आमका असा जुन्या पद्धतीत छोटासा घर हवा हा. त्यामुळे आता मी इथे येलो. हे आजीचं घर हा. आणि आजीन परमिशन दिला ना आपल्या शूटसाठी. चला आतमधून जरा घर बघूया आपण. हे समोरचं व्ह्यू बघा कितकं भारी वाटता. पण कुठे चांगलं केलंय अपरच केलंय. काय झालं मंतरला केलंय. जुन्या पद्धतीतलं घर, छोटासा घर.
व्ह्यू बघा मंडळी, व्ह्यू आंबेगाव तालुका. तर मंडळी आता आपण जुन्नर तालुक्यातून आंबेगाव तालुक्यात येलेली असो. खालचो व्ह्यू बघा, ह्यो नारायणगाव. आणि इकडं आपण आलोय तर आता आम्ही उंचारिलो डोंगर सुहा. मस्त वारा सुटला. या शूटच्या निमित्तानं आज फिराक तरी गावला. आणि इथे आपण कशाला जातोय पुढे? ओके, हा हा. तर ह्या लोकेशन हा पुढची जी शॉर्ट फिल्म येतली ह्या त्यासाठी भारी. खालचं व्ह्यू बघा. डोंगर डोंगर. आले. आता हे वाऱ्यावर बसून आपण पेटपूजा करायची. वडापाव काढू की चालू गावठी बर्गर. तर मंडळी वर गुहा दिसली माका, म्हटलं जाऊन बघूया आणि तुम काय दाखवूया. हे गुहा हा काय काय आता चला. ट्रेकिंग. गुहा नाही असा. मला खालसून गुहा कशी वाटली बघा. खरंच मला खालसून गुहा कशी वाटली लांबसून. आता बघा आम्ही थंय खाली बसलो. दिसली पोरा तिसून मी इतक्यापर्यंत ह्या ही गुहा बघू गेले माका लांबसून. खरंच माका मोठी गुहा कशी वाटली म्हणून तिसून मी इतके वडी काढीत वरते येईल. आता चला परत खाली. वरसून घेऊ तुमका दिसलो. मला नाही तुमका वरसून घेऊ तरी दिसलो. कसं दिसता बघा. पावसाळ्यात तर भारीच वाटतं, हिरव्या हिरव्या गार. आता इसून माका सरळ उतरान जाऊचा खालते. आणि इसून जर माझं चुकान पाय निसटलो तर माझी गुटली डायरेक्ट आपटत ढोपटत खालते. हळूहळू जाऊया. सो व्हिडिओ बंद करताय. 2 लोकेशनला फिक्स करून आता आम्ही चाललो. घेताय नाही तुला गाणं. तर मंडळी आता आम्ही फिरान परत आजीच्या घराकडे गेलो. मला ते जमतही नाही ते मी नाही घेतलं. आजी बिचारी एकटीच. कुठं पैसे नसल्या कुठून भरून आणतो नाही का. सरपणावर चालतो. एक लेक आहे मिस्टर नाते दोन नातच नाही नातं सुना पण आहे. आणि मग वा आजीचं वय बरंच आहे. आणि दोन कुठे सुना राहतात?
इकडे वर राहतो नाही ते आता नाही बघ घरकुलं बांधलं. मंडळी बिचारा आजीची लाईफ एकदम खडतर असा. ती का 2 झेलत पण बघत नाही. ते आता काय काय सांगा होती त्याची कहाणी. आता आम्ही प्रॉपर्टी बघू गेलो. आमका एक घाम्याला होया तर बघू गेलो. आणि हे बघा हे बाबू हा कोणतं तर बाबू दाखवतो तुमका बघा. मारी बिरीत भीती वाटता. मंडळी तुम्ही ही घरा बघू शकताय. एकदम छोटी आहेत घरा. तर मंडळी आमचा सेटवरचा सगळा सामान लिहिलेला असा. ये मोत्या ये मोत्या ये मोत्या ये मोत्या नाही का एवढ्या मोत्या. तर मंडळी आमचा सेटवरचा सगळं सामान होता आता आजीच्या घराकडे हाडलेला असा. कारण आपल्या आता दुसऱ्या ॲडची शूट करूची असा आजीच्या घराकडे. तर आता आम्ही चाललो. बाकी आमका खुर्ची वगैरे होयत ताणण्यासाठी. मंडळी ती आजी खूपच गरीब असा. तिची परिस्थिती खूप गरीब असा आणि तिका खाऊक पण कोण दिना नाही. तर माका ना तिची गोष्टी ऐकण आणि तिचा आता राहणीमान बघून तिचा घर वगैरे बघून मला खरंच खूप दया आली. आणि माका असं वाटलं की आजीसाठी आपण काहीतरी व्हाराया. एक फुल ना फुलाची बागडी आपल्याकडसून जाव आहेत ना तर काहीतरी व्हारा. म्हणून मी आजीसाठी थोडासा फरसाण आणि एक मारीचं बिस्किट पुढं घेतलंय. आणि आता ह्या जेव्हा मी व्हरान आजीक देईन ना तेव्हा खरंच माझ्या मनात खूप समाधान वाटत. खूप म्हणजे खूप. अशा माणसांना बघल्यानंतर मी लगेच इमोशनल होते. कारण की थोडा मी इमोशनल असं आहे. सो आता मी ह्या आजीक घेऊन देतलंय. आपलं इथे काम चालू झालंय. आजी आजीबाई आजी चहा पिता तुम्ही? चहा पिता ना? हा खायला खायला खाता ना? खाऊ हे मी तुमच्यासाठी खायला आणलं. हा आणि काय आणायचं असं मला तुम्हाला द्यायसारखं वाटलं ना म्हणून. यात बघा फरसाण आहे आणि एक बिस्किट पुडा. खाणार ना? काय आणायचं ते काय खायलाच पाहिजे काय. खायला असं चहा सोबत खायचं टाइमपास. हा त्याच्यात आहे त्या बॅग मध्ये हॅलो शूटिंग मध्ये आता शूट चालू आहे. तर मंडळी तडे शूट चालू हा. आपला काय काम नाही. सो आपण आजीसोबत धकाक बसलो. आजी मगाशी मी तुला एवढ्या प्रेमाने खायला आणून दिलं. तू खाणार ना? खाणार ठेवलंय आता. हा आता ठेवलंय डब्यात घालून. चहा सोबत खायचं. सकाळची आम्ही तिकडे लांब राहतो कोकणात ना. हा नाही तर मी इथे जर जवळ असलेली असते ना तर तुला भेटायला आले असते. रोज नक्की आली असती भेटायला. रोज आले असते येते तुला. ते लोक बर का हा. नाही गेले का चला ऑर्डर. रोलिंग हो बाबा काय करताय? हे तुझे कागदपत्र बघतोय. तुझं आधार कार्ड कुठं आहे रे? 100 वेळा सांगितलं कागदपत्र नीट ठेवायचं म्हणून. मरणाची थंडी लागता मरणाची. येवा तुम्ही पण जोक. थंडी मरणाची थंडी आहे. आता आम्ही सेट पूर्ण काढतो आणि आता आपण जातो रस्तो. आता आपण आजी बाय बोलाया. Yes, आजी चला आता आम्ही निघतो. बरं काळजी घ्या. चुकी या हो मरणाची थंडी खातात खूप. आणि आपलं झालं आपला पॅकअप झालेला असा. आता आम्ही चलो घरात. तर मंडळी व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या रॉयल मलवणी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.